गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरपर्यंत आपण कार्बन अमाइड टेस्ट किंवा त्याला आपण आयसोसायनेट टेस्ट म्हणतो ते बघितलं होतं. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, ते नक्की बघा. आता आपण शिकणार आहोत रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. तर नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला आहे HNO2. नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे? HNO2. बघा, नायट्रिक ऍसिड तुम्हाला केमिस्ट्री लॅब मध्ये इझिली भेटेल. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे? HNO3. याला आपण नायट्रिक ऍसिड असं म्हणतो. नायट्रिक ऍसिड केमिस्ट्री लॅब मध्ये इझिली अवेलेबल आहे, पण नायट्रस ऍसिड इझिली अवेलेबल नसतं. ते आपल्याला लॅब मध्ये प्रिपेअर करावं लागतं. तर नायट्रस ऍसिड कसं प्रिपेअर करायचं? NaNO2 प्लस HCl. नायट्रस ऍसिड अनस्टेबल आहे, त्याच्यामुळे आपण सोडियम नायट्रेट आणि HCl. Na हा +1 आहे, NO2 हा -1, हा +1, हा -1, हा प्लस जाईल या मायनस संग तयार होईल NaCl. हा H जाईल या NO2 संग तयार होईल HNO2. दॅट इज नायट्रस ऍसिड. म्हणजे नायट्रस ऍसिड आपल्याला रिॲक्शन मध्येच तयार करावं लागतं, त्याला फ्रेशली प्रिपेअर करावं लागतं, कारण ते अनस्टेबल आहे. नायट्रिक ऍसिड असतं तर आपण केमिस्ट्री लॅब मध्ये इझिली घेतलं असतं. हे नायट्रस ऍसिड आपल्याला काय करावं लागतं? प्रिपेअर करावं लागतं. ते कसं प्रिपेअर करायचं? NaNO2 प्लस HCl. ओके, आता आपण याचे रिॲक्शन बघू. प्रायमरी अमाइन संग, सेकंडरी अमाइन संग आणि टर्शियरी अमाइन संग. तर इकडे बघा, मी सुरुवातीला प्रायमरी अलिफॅटिक अमाइन घेतो. NH2. याची रिॲक्शन आपल्याला करायची नायट्रस ऍसिड संग. काय फॉर्म्युला नायट्रस ऍसिडचा? HNO2. पण अनस्टेबल आहे म्हणून आपण एरो काय लिहायचं? NaNO2 प्लस HCl. तर तुम्ही काय करायचं? NH2 जिथं दिसल तिथं लगेच N2 प्लस Cl मायनस असं लिहून टाकायचं. N2 प्लस Cl मायनस. या NH2 तर जागेवर काय लिहायचं? N2 प्लस Cl मायनस. हे कसं लिहायचं मी तुम्हाला, हे कसं आलं ते कसं लिहायचं तुम्हाला मेकॅनिझम मध्ये सांगतो. याला आपण म्हणतो अल्काईल. N2 ला आपण डायझो पण म्हणतो, म्हणून आपण याला लिहू अल्काईल डायझोनियम क्लोराइड. अल्काईल डायझोनियम क्लोराइड. याच्यात जर वॉटर टाकलं आपण, वॉटरला आपण असं लिहू शकतो H आणि OH. हा H जाणार Cl संग HCl. हा OH बघा, हा H जाणार Cl संग HCl. हा N2 गॅस बाहेर जाणार, हा झाला N2 गॅस. हा R जाणार या OH संग. मग काय तयार झालं इथं? अल्कोहोल तयार झालं. दिसतंय? ओके, आता दिसतंय R जाईल OH संग, N2 गॅस बाहेर जाईल आणि H जाईल Cl संग. मग हा वॉटर मॉलिक्यूल कुठून आला? मेकॅनिझम मध्ये कळलं तुम्हाला. वॉटर मॉलिक्यूल विदिन द रिॲक्शन तयार होतो. तर प्रायमरी अमाइन जर असेल अलिफॅटिक तर अल्कोहोल तयार होतो, पण तो जर एरोमॅटिक असेल, हा झाला ऍनिलीन. याची रिॲक्शन आपण नायट्रस ऍसिड संग जर केली, HNO2 कसं लिहायचं? ते NaNO2 प्लस HCl. मी काय सांगितलं? NH2 च्या जागेवर काय लिहायचं तुम्ही? N2 प्लस Cl मायनस. याला आपण म्हणू बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. आणि हा स्टेबल आहे, म्हणजे याचा फर्दर इथं OH आणायची गरज नाही, कारण हा स्टेबल आहे. हा अनस्टेबल असल्यामुळे वॉटर मॉलिक्यूल लगेच त्या संग रिॲक्ट होतो. याचे मेकॅनिझम
बघितल्यानंतर तुम्हाला कळन विदिन द मेकॅनिझम वॉटर तयार होतं ते अनस्टेबल असल्यामुळं लगेच H जाईल Cl संग N2 गॅस बाहेर R जाईल OH संग अल्कोहोल तयार होईल. पण ज्यावेळेस रिंग असते त्यावेळेस ती रिएक्शन इथे स्टॉप होती बेन्झीन डायझोनियम क्लोराईड संग. तर बघा आता मी तुम्हाला याचे मेकॅनिझम समजून सांगतो. बघा नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे HNO2. त्याचं स्ट्रक्चर आहे N डबल बॉन्ड O आणि हा OH. आपण याला प्रिपेअर करायसाठी काय काय वापरतो NaNO2 HCl म्हणजे ऍसिडिक कंडिशन आहे. तर इथं पहिल्या स्टेप मध्ये आपण वापरू H+. हे दोन इलेक्ट्रॉन H+ घेणार तर काय तयार होणार O डबल बॉन्ड N OH H. इधर कोणता चार्ज पॉझिटिव्ह चार्ज. वॉटर हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे म्हणून हा वॉटर बाहेर जाणार कारण ऑक्सिजन फार काळ आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज ठेवणार नाही. ते दोन इलेक्ट्रॉन ओढून घेईल. तर काय तयार झालं O डबल बॉन्ड N याच्यावर पॉझिटिव्ह प्लस बाहेर काय जाईल H2. याला आपण नायट्रोसोनियम आयन म्हणतो. काय म्हणतो नायट्रोसोनियम आयन. नायट्रोसोनियम आयन. बघा तुम्हाला वाटत असेल ना अनस्टेबल पण अनस्टेबल नाही कारण ऑक्सिजन वर काय इलेक्ट्रॉन्स आहे. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस रेझोनन्स मध्ये जातात त्यावेळेस नायट्रोजन तिथं काय होईल ट्रिपल बॉन्ड तयार होतो म्हणून तो नायट्रोसोनियम आयन काय स्टेबल आहे आणि इट ऍक्ट्स ॲज अन इलेक्ट्रोफाइल. हा काय ॲज अ इलेक्ट्रोफाइल ऍक्ट करतो. काय ऍक्ट करतो ॲज अ इलेक्ट्रोफाइल. आता बघा हा झाला प्रायमरी अमाइन R NH2. याची रिएक्शन करायची नायट्रोसोनियम आयन संग N डबल बॉन्ड O नायट्रोजनवर कोणता चार्ज पॉझिटिव्ह. हे दोन इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन घेणार कारण याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे इट विल ऍक्ट ॲज अ न्यूक्लियोफाइल आणि हा तर इलेक्ट्रोफाइल आहे. तर काय रिएक्शन होणार R N हा H हा H N डबल बॉन्ड O. बघा या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन भेटले म्हणजे इथं कोणता चार्ज पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चार्ज देण्याची सुद्धा गरज नाही. पण या नायट्रोजनवर कोणता चार्ज पॉझिटिव्ह कारण याने लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिले. नायट्रोजन फार काळ पॉझिटिव्ह चार्ज ठेवणार नाही म्हणून हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं जातील. तर काय तयार होईल R N H N डबल बॉन्ड O. आता इथून पुढली स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे बघा. काय ती स्टेप R N N डबल बॉन्ड O. इथं हा H आहे तो H काय होणार इथून शिफ्ट होऊन ऑक्सिजन कडे जाणार ज्याला आपण H+ शिफ्ट म्हणतो ज्याला आपण हायड्राइड शिफ्ट म्हणतो किंवा तुम्ही 11th मध्ये शिकला असाल याला आपण टाटोमेरिझम म्हणतो. काय म्हणतो टाटोमेरिझम. ते कसं होतं बघा हे दोन इलेक्ट्रॉन इथे येणार म्हणजे इथे काय तयार होणार डबल बॉन्ड. हायड्रोजन फ्री झाला हे दोन इलेक्ट्रॉन इथे येणार तिथे डबल बॉन्ड. हे दोन इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन वर जाणार ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन तो हायड्रोजन घेणार. बघा काय झालं हे दोन इलेक्ट्रॉन इथे आले म्हणजे डबल बॉन्ड. डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन इथे जाणार ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज तर निगेटिव्ह काय करायला हायड्रोजनला घेणार म्हणजे काय तयार होणार R N डबल बॉन्ड N आणि हा OH असं तयार होणार. यालाच आपण टाटोमेरिझम म्हणतो. बघा या स्टेप मध्ये बघा इथे H+ बाहेर गेलेला आहे तोच H+ इथे येईल परत. ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन्स आहे ऑक्सिजन हायड्रोजन घेणार काय तयार होणार R N डबल बॉन्ड N OH H आणि पॉझिटिव्ह चार्ज. हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे म्हणून इथं वॉटर बाहेर जाणार आणि फायनली आपल्याला काय भेटणार बघा. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं फायनल काय भेटणार R तिथून वॉटर बाहेर गेलं तर R N डबल बॉन्ड N आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज. पण याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे कारण 3 बॉन्ड आणि एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो. हे दोन इलेक्ट्रॉन इथं जाणार आणि फायनल भेटणार आपल्याला R N ट्रिपल बॉन्ड N इथं प्लस
आणि बघा आपण पहिल्या स्टेप मध्ये काय घेतलंय H प्लस पुढून येतो म्हणजे इथं Cl मायनस पण असेल तर Cl मायनस याच्या क्लोज विसिनिटी मध्ये राहतो तर आपण कसं घेतो RN2 प्लस Cl मायनस बरोबर रिएक्शन मध्ये आपण असं लिहित होतो R इकडे दिसत नाही आपण असं लिहित होतो RN2 प्लस Cl मायनस आणि बघा इथून वॉटर बाहेर जातो बरोबर मायनस H2 वॉटर रिएक्शन मध्येच तयार होतं आणि ॲलिफॅटिक अनस्टेबल असल्यामुळे त्याचं लगेच अल्कोहोल तयार होतं रिएक्शन मध्येच काय तयार झालं वॉटर तयार झालं तर परत मी तुम्हाला रिएक्शन लिहून दाखवतो मेकॅनिझम समजली बघा R NH2 याची रिएक्शन जर नायट्रस ऍसिड संग झाली नायट्रस ऍसिड प्रिपेअर करायला काय वापरतो आपण NaNO2 HCl इथं बघा H नायट्रोजन आणि NH2 ग्रुप जर असला कोणता ग्रुप NH2 म्हणजे प्रायमरी अमाइनचा तर लगेच काय लिहून टाकायचं त्या जागेवर N2 Cl मायनस आणि हे जे वॉटर म्हणतो मी हे रिएक्शन मध्येच प्रिपेअर झालेलं आहे हा अनस्टेबल आहे ॲलिफॅटिक काय असतो अनस्टेबल असतो म्हणून हा H जाणार या Cl संग HCl N2 गॅस बाहेर मग OH जुडणार म्हणजे इथं आपलं प्रोडक्ट काय भेटणार अल्कोहोल प्लस N2 HCl ओके जर तुम्हाला या रिएक्शन इथं जर रिंग जर असेल म्हणजे ॲनिलीन जर घेतलं तर कुठपर्यंत थांबायचं फक्त बेन्झीन डायझोनियम सॉल्ट पर्यंत थांबायचं म्हणजे इथं NaNO2 HCl कुठपर्यंत थांबायचं इथं N2 Cl मायनस कारण रेझोनन्स को हा स्टेबल आहे हा अनस्टेबल म्हणून तो अल्कोहोल होतो हा स्टेबल आहे म्हणून याचा अल्कोहोल होत नाही हे झालं प्रायमरी अमाइन संग बरोबर तर याच्यासाठी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो बघा जर ॲलिफॅटिक असेल RNH2 नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला काय HNO2 ते कसं प्रिपेअर करतात NaNO2 HCl याचं शॉर्ट ट्रिक आहे आपल्याला नायट्रस ऍसिड असं लिहिता येईल का OH बघा इथं मी टाकतो OH हा N आणि हा O असं लिहिता येईल का नायट्रस ऍसिड इथून मी कट करतो इथून मी कट करतो आता काय प्रोडक्ट झालं ROH N2 आणि H2 तर काय झालं ROH N2 H2 समजतं ओके आता बघा रिएक्शन विथ सेकंडरी अमाइन ही झाली रिएक्शन विथ प्रायमरी अमाइन आता आपण बघू रिएक्शन विथ सेकंडरी अमाइन ओके त्याच्या आधी एक एक्सेप्शन सांगायचंय जर प्रायमरी अमाइन जर हा असला मिथेन अमाइन हा मिथेन अमाइन जर नायट्रस ऍसिड संग रिएक्ट झाला एक्सेप्शन आहे नीट लक्षात ठेवा एक्सेप्शन काय जर मिथेन अमाइन जर नायट्रस ऍसिड संग झाला तर प्रोडक्ट एक्सपेक्टेड आहे काय मिथिल अल्कोहोल पण हा अल्कोहोल न देता इथर देतो CH3O CH3 एवढं लक्षात ठेवायचं एक्सेप्शन आहे हा अल्कोहोल ऐवजी काय भेटतं आपल्याला इथर भेटतं नीट लक्षात ठेवा आपण मग मिथेन ऐवजी इथेन अमाइन जर घेतलं तर इथेनॉल भेटल पण मिथेन सगळं इथर भेटतं ROR इथर या एक्सेप्शनला नीट स्टार्ट करून ठेवायचं जर प्रायमरी अमाइन हा मिथेन अमाइन असेल तर अल्कोहोल भेटत नाही काय भेटतं इथर भेटतं ओके आता पुढे बघायचं आपल्याला सेकंडरी अमाइन
बरोबर, हा झाला सेकंडरी अमाइन. कारण एकच हायड्रोजन दिसला नायट्रोजनवर तर तो काय असतो सेकंडरी अमाइन. नायट्रस ऍसिड मीन्स OH N डबल बॉन्ड O असं लिहू शकतो. तो कसा प्रिपेअर करायचा नायट्रस ऍसिड NaNO2 HCl. इथून H इथून OH काय जाईल बाहेर वॉटर, काय तयार होईल CH3 N CH3 N डबल बॉन्ड O प्लस H2O. बघा दिसतंय सगळ्यांना बोर्डवर. CH3 म्हणजे फक्त वॉटर बाहेर काढायचं सेकंडरी अमाइन मध्ये. तर याला आपण एक टेस्ट आहे, याला आपण नाव कसं द्यायचं बघा. या नायट्रोजन वर मिथाइल आहे म्हणजे NN डायमिथाइल नाइट्रोसोअमाइन. ये येलो ऑइली सबस्टन्स असतं. हे काय असतं येलो ऑइली सबस्टन्स. यालाच आपण एका सायंटिस्टने नाव दिलेलं आहे. याला आपण लिबरमॅन नाइट्रोसो टेस्ट म्हणतो. काय म्हणतो आपण लिबरमॅन नाइट्रोसो टेस्ट. बघा केमिस्ट लॅब मध्ये जर तुम्ही गेलात तर ज्यावेळेस आपण एखादे रिॲक्शन करत असतो, प्रोडक्ट तयार झालं हे आपल्याला कशावरून कळतं. एक तर त्याला काहीतरी कलर असणार किंवा त्याला काहीतरी स्मेल असणार. बघा इथं ऑइली कलर सबस्टन्स येलो ऑइली कलर सबस्टन्स तयार झाला तर आपल्याला कळणार हा सेकंडरी अमाइन. तर कलरच नसेल तर आपल्याला प्रोडक्ट तयार झाले समजणारच नाही. म्हणून या असे जे कलर कंपाऊंड्स असतात किंवा स्मेल असतात त्यांना एक स्पेशल टेस्ट म्हणून नाव दिलं जातं. तर ही कोणती टेस्ट आहे लिबरमॅन नाइट्रोसो टेस्ट. काय लिबरमॅन नाइट्रोसो टेस्ट. सेकंडरी अमाइन घ्या तुम्ही, ॲलिफॅटिक घ्या किंवा एरोमॅटिक घ्या. नाइट्रस ऍसिड असं लिहायचं HNO2 OH N डबल बॉन्ड O. इथून H आणि इथून OH वॉटर बाहेर जाणार आणि या कंपाऊंडला काय म्हणायचं नाइट्रोसो म्हणायचं. नायट्रोजनला कोण अटॅच आहे दोन मिथाइल म्हणून NN डायमिथाइल नाइट्रोसोअमाइन. हा ऑइली येलो ऑइली कलरचा कंपाऊंड असतो. हा तयार झाला तर याचा अर्थ हा सेकंडरी अमाइन आहे. म्हणून याला कोणती टेस्ट म्हणायचं लिबरमॅन नाइट्रोसो टेस्ट. मग तुम्हाला जर क्वेश्चन आला लिबरमॅन नाइट्रोसो टेस्ट इज शोन बाय, लगेच तुम्ही ऑप्शन टिक करायचं सेकंडरी अमाइन. समजलं. तर आता आपण बघू टर्शियरी अमाइन. प्रायमरी अमाइन झाला, सेकंडरी अमाइन झाला, आता टर्शियरी अमाइन. बघा टर्शियरी अमाइन मध्ये तर हायड्रोजनच नाही आणि तर आपण कोणता ऍसिड घेतो नायट्रिक ऍसिड. तर तुम्हाला माहिती आहे हा बेस आहे. आपण बेसिक रिएक्शन शिकलो. हा बेस आहे, हा ऍसिड आहे. ऍसिडचं काम काय असतं H+ देणं. बेसचं काम काय असतं H+ घेणं. तर हायड्रोजन घेईल तर काय तयार होईल सॉल्ट तयार होईल. कारण ऍसिड प्लस बेस काय तयार होतं सॉल्ट. याने हायड्रोजन घेतलं, नायट्रोजनला ज्यावेळेस 4 बॉन्ड येतात त्यावेळेस कोणता चार्ज पॉझिटिव्ह आणि त्याच्या क्लोज विसिनिटी मध्ये NO2 निगेटिव्ह. हा तयार होतो सॉल्ट. याला आपण म्हणू ट्राय अल्काइल अमोनियम नाइट्राइट. आणि हा सोल्युबल सॉल्ट आहे. सोल्युबल सॉल्ट सोल्युबल इन वॉटर. कारण इथं हायड्रोजनच नाहीये म्हणजे आता आपण प्रायमरी सेकंडरी सारखे रिएक्शन बघितली ते होणार नाही. पण याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे हा बेस म्हणून ऍक्ट करतो. हा ऍसिड आहे. हा काय करणार हायड्रोजन घेणार असं सॉल्ट तयार करणार. समजलं. ओके. अल्काइल अमाइनची आपल्याला एक शेवटची रिएक्शन बघायची. जसं नाव आहे हॉफमॅन्स मस्टर्ड ऑइल टेस्ट. मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचं तेल. या रिएक्शनचं जे प्रोडक्ट असतो
त्याचा वास हा मस्टर्ड ऑइल सारखा येतो, मोहरीचा तेलासारखा येतो, म्हणून याला आपण म्हणतो हॉफमॅन्स मस्टर्ड ऑइल टेस्ट. मग हे मस्टर्ड ऑइल टेस्ट कोण दाखवतो? प्रायमरी अमाइन दाखवतो का सेकंडरी अमाइन दाखवतो का टर्शियरी अमाइन दाखवतो, हे आपल्याला बघायचं. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला अमाइन घ्यायचा प्लस कार्बन डायसल्फाइड म्हणजे CS2 आणि मर्क्युरिक क्लोराइड घ्यायचा. मर्क्युरिक क्लोराइड म्हणजे HgCl2, मर्क्युरिक क्लोराइड. बघा ही रिएक्शन आपण आधी प्रायमरी अमाइन संघ करून बघू, नंतर सेकंडरी आणि नंतर टर्शियरी संघ. तर प्रायमरी अमाइन NH2, कार्बन डायसल्फाइड काय C डबल बॉन्ड S CS2. तर पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, हे लोन पेअर या कार्बनवर अटॅक करणार. का या कार्बनवर अटॅक करणार? कारण या कार्बनला इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी, दोन्ही साइडना काय सल्फर आहे, खूप इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम्स आहे, स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढतात, कार्बनवर डेफिशियन्सी तयार होईल, म्हणून हे दोन इलेक्ट्रॉन या सल्फरवर जाणार. तर काय तयार होणार? RNH, हा H त्याच्यावर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. इथं कार्बन डबल बॉन्ड S आणि हा S मायनस. नायट्रोजन फार काळ आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही, म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनवर जातील. हा हायड्रोजन फ्री झाला, तो हा सल्फर घेईल. तर काय तयार झाला आता? RNH C डबल बॉन्ड S आणि इथं SH. पुढे आपल्याला ऍड करायचंय मर्क्युरी क्लोराइड HgCl2. इथं Hg हा काय +2 आहे आणि S काय असतो -2. हा Hg काय करेल, या S ला बाहेर घेऊन जाईल. हा Hg आणि हा S. तर इथं काय झालं? HgS. किती क्लोरीन राहिले? 2. मग इथून एक हायड्रोजन आणि इथून एक हायड्रोजन. बघा इथून एक हायड्रोजन आणि इथून एक हायड्रोजन, म्हणजे 2 टाइम्स HCl बाहेर जाईल. आणि बघा हा बॉन्ड आणि हा बॉन्ड, इथं डबल बॉन्ड तयार होईल. समजतं? मर्क्युरी जाईल सल्फर संग HgS, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन H2 आणि इथं Cl2 आहे 2HCl. तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड, इथं डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे काय कंपाऊंड तयार होईल? RN डबल बॉन्ड C डबल बॉन्ड S. दिसतंय? ओके. याला आपण म्हणतो अल्काइल थायो आयसोसायनेट. आणि याचा वास कसा असतो? मस्टर्ड ऑइल सारखा. याचा वास कसा असतो? मस्टर्ड ऑइल सारखा. म्हणून बघा ही रिएक्शन खूप सोपी आहे. असं आपण करू शकतो. इथून H उचलायचा, इथं टाकायचा, सिंगल बॉन्ड तयार करायचा. Hg जाईल S संग HgS आणि क्लोरीन जाईल 2 हायड्रोजन संग. तर प्रायमरी अमाइन ते रिएक्शन दाखवतं. आता सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन ही रिएक्शन दाखवतं का आपण बघू. बघा आता मी इथं सेकंडरी अमाइन घेतो. RN, इथं R आणि इथं H. पहिल्या स्टेप मध्ये कार्बन डायसल्फाइड C डबल बॉन्ड S डबल बॉन्ड S. पहिली स्टेप तर होईल बरोबर. तर काय तयार होईल? R, इथं H नायट्रोजन वर पॉझिटिव्ह चार्ज, इथं कार्बन S निगेटिव्ह डबल बॉन्ड S. हा इथून हायड्रोजन घेईल, नायट्रोजन फार काळ पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही म्हणून 2 इलेक्ट्रॉन ओढून घेईल. तर काय तयार होईल? RN R C डबल बॉन्ड S, इथं SH. पुढे जर आपण याची रिएक्शन HgCl2 संग जर केली
तर जे एस संग जाईल व 2 हायड्रोजन आहे का, नायट्रोजनकडे हायड्रोजनच शिल्लक नाही म्हणून पुढे ही रिएक्शन होणार नाही. मागची रिएक्शन नीट बघा, नायट्रोजनकडे एक हायड्रोजन होता आणि सल्फरकडे एक हायड्रोजन होता, असे 2 हायड्रोजन बाहेर काढले होते आपण. इथं एकच हायड्रोजन आहे म्हणजे ही रिएक्शन पुढे होणार नाही, म्हणजे याचा वास मस्टर्ड ऑइल सारखा येणार नाही. तो कोणाचा येईल, फक्त प्रायमरी अमाइनचा. बघा आता आपण टर्शियरी अमाइन ही रिएक्शन दाखवतो का. बघा काय टर्शियरी अमाइन R N R R कार्बन डायसल्फाइड. बघा याच्याकडे हायड्रोजनच नाही, तर हायड्रोजन कसं ट्रान्सफर होणार, म्हणून याची तर पहिली स्टेप होणार नाही. आठवतं इथून आपण हायड्रोजन काढून याचं सिंगल बॉन्ड SH तयार करत होतो, पण ही पहिली स्टेप होणार नाही. म्हणजे याचा अर्थ मस्टर्ड ऑइल टेस्ट कोणता आहे, तो फक्त प्रायमरी अमाइन आणि फक्त ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन देतो, अरोमॅटिक सुद्धा देत नाही. अरोमॅटिक सुद्धा देत नाही म्हणून प्रायमरी अमाइन मस्टर्ड ऑइल टेस्ट कोण दाखवतो, फक्त ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. तर अशा पद्धतीनं आपण अमाइनचं अल्काइल अमाइन्स सगळे रिएक्शन्स आपण कंप्लीट केलंय. आता अरोमॅटिक अमाइन्स म्हणजे ॲनिलीनचे आपल्याला काही रिएक्शन्स बघायचे, 2-1 लेक्चर मध्ये ते पण कंप्लीट होईल. म्हणजे आपला अमाइन चॅप्टर काय होईल, कंप्लीट होईल. याच्यानंतर तुम्हाला मी टास्क सेकंड, टास्क थर्ड आणि टास्क फोर्थ सॉल्व्ह करायला देणार आहे. तर उद्याच मी लगेच तुम्हाला टास्क सेकंड देतो, तर ते तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आणि एकदा ते लिंक दिल्यानंतर त्याच्यावर आन्सर सबमिट करायचं. त्याच्यावरून मला कळतं का कोणत्या क्वेश्चन्सवर तुम्हाला डाऊट आहे. याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.